अर्थसंकल्प 2025-26 साठी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा झालेल्या आहेत. या महत्त्वपूर्ण 10 घोषणा पुढीलप्रमाणे. यामध्ये प्रधानमंत्री धनधान्य योजना 1.5 कोटी शेतकऱ्यांना मदत होणार आहे. यामध्ये 100 जिल्ह्यांना याचा लाभ मिळणार आहे. भाजीपाला व फळ उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना आखण्यात येणार आहे. राज्य सरकारांच्या सहाय्याने याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डाळ उत्पादनासाठी 6 वर्षाचा मिशन प्रोग्राम होणार आहे. यामध्ये मसूर आणि तूर डाळीच्या उत्पादनावर भर देण्यात आला आहे. याशिवाय किसान क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्यात आली असून 3 लाख रुपयावरून ते 5 लाख रुपये करण्यात आली आहे. रासायनिक खतांचा खर्च कमी करण्यासाठी नवी योजना असून आसाममध्ये युरिया प्लांट सुरू होणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 5 लाखांचे पॅकेज असून 5 वर्षाचा विशेष उत्पादन वाढ प्रकल्प यामध्ये सुरू करण्यात येणार आहे. बिहारमध्ये मखाणा बोर्ड स्थापन होणार असून लहान शेतकरी व व्यापाऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. मच्छीमार व दुग्ध उत्पादकांना 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज तर व्यवसायासाठी विशेष योजना देखील या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आली आहे. नाफेड आणि NCCF शेतकऱ्यांकडून डाळ खरेदी करणार व शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळणार ही योजना देखील या अर्थसंकल्पात मांडण्यात आली आहे. याशिवाय कापड व्यावसायिकांसाठी शेतकऱ्यांसाठी नवीन योजना लागू करण्यात आली असून कापूस उत्पादन वाढीसाठी 5 वर्षाचा मिशन प्रकल्प अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.